नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे 19 एकरची जागा आणि पूर्ण जागा ही लाल मातीची आहे आणि मातीचा प्लॉट आहे आणि पूर्णच्या पूर्ण प्लॉट हा स्टेप वाईज आहे आणि या ठिकाणी काही ठिकाणी हा प्लॉट प्लेन सपाट असा प्लॉट आहे. महत्त्वाचं म्हणजे पाण्याला लागून म्हणजे नदीला लागून जी वाहती बारमाही वाहणारी नदी आहे त्या नदीला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे. प्लॉट नदीपासून थोडासा स्लाइटली सरकता आणि वरच्या साईडला प्लेन आणि डांबरी रोडच्या खालच्या साईडला 10 एकर आणि वरच्या साईडला म्हणजे राईट हँड साईडला टोटली प्लॉट 9 एकरचा असा टोटली मिळून 19 एकरची शेतजमीन आपल्याला या ठिकाणी आज बघायला मिळते. तर मंडळी, या जागेची पूर्ण माहिती घेण्यापूर्वी जे कोणी हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत घेता येऊ शकतात, बघता येऊ शकतात आणि त्या प्रॉपर्टीज तुम्हाला पूर्ण विश्वासाने खात्रीशीर या ठिकाणी तुम्हाला त्या विकतसुद्धा घेता येऊ शकतात. तर मंडळी, आज आपण या जागेची माहिती या ठिकाणी आता घेऊया. वर्ग 1ची जमीन आहे. 7/12 सिंगल आहे. सेपरेट नकाशा आहे. पूर्ण क्लिअर टायटल असलेली ही शेत जमीन आहे. डांबरी रोडला टचमध्ये असलेली शेत जमीन आहे. हा जो रोड दिसतोय हा STचा रोड आहे. त्याच्यामुळे मोठाच्या मोठा हा रोड फ्रंटेज या ठिकाणी आपल्याला 200 ते 300 मीटरचा रोड फ्रंटेज या ठिकाणी मिळणार आहे. तसेच नदीचा फ्रंटेजसुद्धा खालच्या बाजूने प्रॉपर्टीला आहे, जमिनीला आहे. आणि वरच्या साईडला जी प्रॉपर्टी आहे ती स्टेपमध्ये आहे. म्हणजे एक 4-5 एकर टेबल आहे आणि वरच्या साईडला परत 3-4 एकर टेबल आणि खालच्या साईडला तसाच 3-4 एकर टेबल आणि नदीच्या साईडला थोडासा स्लाइडली सरकता असा हा प्लॉट आहे आणि पूर्ण लाल मातीचा प्लॉट आहे. प्लॉट अप्रतिम आहे. ॲग्रो टुरिझमसाठी या जागेचा नक्कीच तुम्ही या ठिकाणी उपयोग करू शकता. तसेच बागायत शेतीसाठी तुम्ही या ठिकाणी या जागेचा उपयोग करू शकता. बागायत शेतीमध्ये तुम्ही या ठिकाणी आंबा काजू लागवड करू शकता. तसेच पायसेची लागवड करू शकता. गरम मसाल्याची लागवड या ठिकाणी करू शकता. त्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, जायफळ, लवंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गरम मसाल्याची लागवडसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता. ॲग्रो टुरिझमसाठी जी झाडं आहेत या ठिकाणी नारळ, सुपारी याची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता. तसेच कमर्शियल तुम्ही या ठिकाणी बांबू प्लांटेशन करू शकता किंवा चंदन लागवड करू शकता किंवा तुम्हाला या ठिकाणी सागवण लागवडसुद्धा काही ठिकाणी बाउंड्रीच्या साईडनं तुम्ही करू शकता आणि मधल्या प्लेसला ॲग्रो टुरिझम करू शकता. म्हणजे असे छोटे छोटे फार्म हाऊस बांधू शकता आणि ते रेंटलनी म्हणजे तुम्ही भाड्याने ते देऊ शकता. या ठिकाणी ॲग्रो टुरिझमला मोठाच्या मोठा वाव आहे, कारण आपल्या प्लॉटपासून जो कोल्हापूर समृद्धी महामार्ग आहे तो आपल्या प्लॉटपासून मोजून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तसेच बाजारपेठ जी आहे ती आपल्या प्लॉटपासून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ जी आहे तालुक्याची, संगमेश्वर तालुक्याची जी मुख्य बाजारपेठ आहे ती या ठिकाणी आपल्याला जवळपास आहे. तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं झालं तर दोन्ही साईडला वाडी वस्ती आहे. म्हणजे प्लॉटच्या पुढच्या साईडला वाडी वस्ती आहे, पाठच्या साईडला वाडी वस्ती आहे. तसेच नगरपंचायत हद्दसुद्धा या ठिकाणी जवळपास आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी मार्केटिंग व्यवस्था आहे ती या ठिकाणी जवळपास आहे. अशा ठिकाणी तुम्ही छोटे असे बंगलोज बांधू शकता. तसेच तुम्ही या ठिकाणी ते भाड्याने देऊ शकता किंवा ॲग्रो टुरिझमचं असं पूर्ण शेती या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि त्यामधून कमर्शियल व्यवसाय या ठिकाणी ॲग्रो टुरिझमचा व्यवसाय या ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता. तसेच बंगलो प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी करू शकता. म्हणजे अशा प्रकारचं कमर्शियल ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी करण्यासारखी आहे, कारण पाण्याचा व्ह्यू जो आहे आता मार्च महिना चालू आहे. मार्चमध्ये या ठिकाणी पाणी बघा तुम्ही किती दिसतंय आणि हा जो दिसतोय हा उजव्या हाताचा जो फ्रंटेज आहे नदीचा तो आपल्या प्लॉटला लाभलेला आहे. तर नक्कीच अशी प्रॉपर्टी खूप क्वचितच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर नक्कीच मंडळी, अशा प्रकारच्या शेतजमिनी
आपल्याला या ठिकाणी डेव्हलप करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. आणि पूर्ण अशी शेतजमीन, चांगली शेतजमीन आहे आणि रिसेल प्लॉट आहे. महत्त्वाचं म्हणजे एकच सातबारा आहे, सेपरेट नकाशा आहे, सेपरेट सातबारा असलेली शेतजमीन आहे. आजूबाजूला मराठा वस्ती आहे, कुणबी समाजाची वस्ती आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कामासाठी मजूर माणसं या ठिकाणी मिळू शकतात. त्याच्यामुळे या ठिकाणी जी डेव्हलपिंगसाठी तुम्हाला जी पण मदत हवी ती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. तसेच JCBच्या साहाय्याने तुम्ही स्टेप वगैरे केलात आणि त्या ठिकाणी असं फार्म हाऊस बांधले, छोटे छोटे फार्म हाऊस बांधले, तर त्या ठिकाणी फार्म हाऊस तुम्हाला ते भाड्याने देता येऊ शकतात आणि रेंटलमध्ये ॲग्रो टुरिझम या ठिकाणी आपण उभारू शकतो. तर नक्कीच मंडळी अशा प्रकारचा व्ह्यू आहे की नदीचा व्ह्यू जो आहे तो अप्रतिम व्ह्यू जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. अशा प्रकारची शेतजमीन आणि रोड फ्रंटेज या ठिकाणी मोठाच्या मोठा तुम्हाला मिळणार आहे. तर मंडळी अशा प्रकारची शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मातीचा प्लॉट आहे, महत्त्वाचं म्हणजे लाल मातीचा प्लॉट आहे आणि लाल मातीमध्ये लाल चंदन किंवा सागवण किंवा बांबू लागवडसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात केली असता आपल्याला या ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळू शकतं. अशी ही शेतजमीन नक्कीच तुम्हाला आवडेल. तर मंडळी अशी ही शेतजमीन पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या प्लॉटपर्यंत येण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला 4 ते 5 तास तुमच्या कारने या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतात. आणि मस्त निसर्गमय वातावरण, प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला दिसतो, बघायला मिळतो आणि अनुभवायला मिळतं की निसर्ग किती या ठिकाणी जो पक्ष्यांचा चिवचिवाट आहे तो तुम्हाला आता सकाळचा मॉर्निंगचा जो म्हणजे सकाळी तुम्ही या ठिकाणी विचार केलात तर पूर्ण पक्ष्यांचा असा किलबिलाट, चिवचिवाट असा पूर्ण आपल्याला चिमण्यांचा वरडण्याचा आवाज या ठिकाणी आपल्याला आता ऐकायला सुद्धा येतोय. तर मंडळी अशा प्रकारचं निसर्ग वातावरण असं आणि शांततेचं वातावरण आहे या ठिकाणी. पूर्ण निसर्गामध्ये जी शांतता असते ती फिलिंग या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. आणि तसेच तुम्ही तुमचं इंटरनेटचं काम करणार असाल किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर जे लोक आहेत किंवा IT इंजिनियर असतील त्या लोकांना या ठिकाणी आपला वेळ स्पेंड करायचा असेल आणि त्या ठिकाणी बसून आपलं काम करायचं असेल, इंटरनेटचं काय काम करायचं असेल ते सुद्धा या ठिकाणी बसून शांततामध्ये, पूर्ण शांततेमध्ये तुम्ही या ठिकाणी ते करू शकता. अशी पूर्ण नितांत शांतता, निसर्गाची जी शांतता आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि निसर्गाचा जो अनुभव आहे, अप्रतिम अनुभव या ठिकाणी तुम्हाला नक्कीच घेता येऊ शकतो. आणि प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी लाईफमध्ये आपल्याला जगण्यासाठी महत्त्वाचा जो आहे तो ऑक्सिजन या ठिकाणी 100% प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि पक्ष्यांचा म्हणजे जे चिमणं पाखरं आहेत त्यांचा पूर्ण किलबिलाट तुम्ही ऐकू शकता या ठिकाणी, की पक्ष्यांचा किलबिलाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळतो आणि तो अनुभव घेता येतो या ठिकाणी. तर नक्कीच मंडळी ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल आणि बघण्याची इच्छा असेल तर कोणतेही व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायची नाही आहेत. फ्रीमध्ये ही जागा तुम्हाला दाखवली जाईल. तसेच मंडळी या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी 85 लाख सांगतो आहे. जागेची किंमत थोडीफार या ठिकाणी कमी करून तुम्हाला ही जागा दिली जाईल. जागेची पूर्ण माहिती, सेपरेट सातबारा, सेपरेट नकाशा आहे, वर्ग 1ची जमीन आहे, रिसेल जागा आहे, कोणती अडचण नाही आहे जागा विकत घेण्यासाठी. तर नक्कीच मंडळी निसर्गाचा अनुभव मी आता इथे घेत आहे, तसाच तुम्ही या ठिकाणी तो घेऊ शकता. तर नक्कीच मंडळी या प्रॉपर्टीला व्हिजिट द्या आणि ही जागा विकत घ्या. थँक्यू.